ही आहे आमची SRT पद्धत, म्हणजेच शून्य मशागत शेती. बघा, गेल्या वर्षी इथं आपण टरबुजं लावले होते पिवळ्या कलरचे, आणि आपल्याला आता इथं लावायचे आहे खरबुजा. पण मल्चिंग ना खूप जास्त प्रमाणात फाटली होती, त्याच्यामुळं मल्चिंग नवीन टाकत आहोत. शून्य मशागत शेती असल्यामुळे मशागत काहीच केलेली नाही आहे. तुम्ही बघूच शकता शेती कशी दिसत आहे आमची. गेल्या वर्षी पण आम्ही खरबुजं लावले होते, पण ते दुसऱ्या जागेवर लावले होते, आणि आता हे दुसऱ्या जागेवर लावत आहोत. जिथं गेल्या वर्षी खरबुजं लावले होते त्या ठिकाणी यावर्षी करटुलं लावले, आणि जिथं टरबुजं लावले होते तिथं आता खरबुजं लावतो. पावसाळ्यात खरबुजं आम्ही पहिल्यांदाच लावून राहिलो. आता माहीत नाही सक्सेस होते की नाही होत, पण कोणताही अनुभव घेणं जरुरी राहते. अनुभवातूनच माणूस शिकते, नाही का. बघा, आमची मल्चिंग पूर्ण टाकून झालेली आहे आता, आणि मल्चिंग टाकल्यानंतर आता आपल्याला पाडायचे आहे त्याला होल. लांबी खूप जास्त आहे बेडची, बघा, त्याच्यामुळं ना मल्चिंग टाकायला थोडा वेळ लागला, आणि आता आपण होल पाडून घेऊ. गेल्या वर्षी होल जे पाडले ना ते स्टीलच्या रॉड, म्हणजे त्याच्यामध्ये विस्तव भरून त्याने गरम करून ते होल पाडलं होतं. आता तसं न करता हे लोखंडाचे रॉड आहेत, याने होल पाडत आहोत. बघा, 2 बेडला पूर्ण पाडून झाले. आणि रोप जे आहे हे आपण वर्धेच्या नर्सरीमधून आणलेलं आहे. बी आपल्या घरचंच होतं, आणि त्यांना दिलं होतं ते रोप तयार करण्यासाठी. काल गळफांदी काढायला जे लोक आले होते ना त्यांच्याकडून काही लावून घेतलं होतं, आणि थोडंसं उरलं होतं. त्यांना लावा म्हटलं, पण त्यांनी काही ऐकलं नाही. टाईम झाला म्हणे, आता लावत नाही. तर थोडंफार उरलं होतं ते आपण आता घरच्या घरीच लावून राहिलो. बघा, मल्चिंगचे जे होल आहे ना ते बरोबर आता जिथं ड्रिपचे होल येतात तिथंच पाडले. गेल्या वर्षी कुठेही जिथं मनात आले तिथं पाडले होते. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.